नुकताच UPSCचा रिझल्ट लागला. मेंढपाळाचा मुलगा बिरदो डोने हा ऑल इंडिया रँक 551 घेऊन यशस्वी झाला. IPS मिळण्याची शक्यता जास्तच आहे. काल परवाच मी त्याचा चाणक्यमध्ये झालेला इंटरव्ह्यू पाहिला. तर इंटरव्ह्यू पाहत असताना क्लॅरिटी ऑफ थॉट्स आणि डिलिव्हरी ऑफ आन्सर हे पाहिल्यानंतर तो किती कॉन्फिडंट आहे त्याच्या विचारांवर, आणि हे मला त्यातलं प्रकाशाने दिसून आलं. काल परवाच मीडियामध्ये कंटिन्यू चालू होते की मेंढपाळामध्ये असणारा मुलगा UPSC झाला. पण त्यांनी कालच एका त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगून दिलं की मी 2021 पासून ते 2025 पर्यंत एकही दिवस मेंढरा मागे गेलेलो नाही. विनाकारण तुम्ही याचा TRP साठी वेगळ्या दृष्टीने दाखवू नका. मी 2021 ते 25 कंटिन्यू पुणे किंवा दिल्लीमध्ये अभ्यासाला होतो. हे सांगण्यासाठी क्लिअरिटी ऑफ थॉट्स लागते. एखाद्याला त्याचं बेनिफिट घेऊन पॉप्युलरिटी भेटते तर त्यांनी ते पण घेतलं असतं, पण तसं न करता तो क्लिअर सांगितलं. दुसरी गोष्ट, अभ्यास करत असताना त्यांनी प्लॅन बी सुद्धा सांगितलं की मी सिव्हिल इंजिनियर आहे CVP मधनं, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काहीतरी काम करण्याचा त्याचा प्लॅन बी पण होता. आणि तिसरी गोष्ट की जे खूप मला आवडली, बुके घेऊन येऊ नका म्हणला. 2-3 दिवसांनी ते फेकून द्यायला लागतील. बुक्स घेऊन या, जेणेकरून माझ्या गावातील विद्यार्थ्यांसाठी लायब्ररीमध्ये किंवा होतकरू किंवा गरजवंतांना ते देऊन ते त्याच्यातनं अभ्यास करून त्याचा काहीतरी फायदा होईल. हे खूप क्लॅरिटी ऑफ थॉट्स शिवाय येत नाही, आणि यासाठीच तो त्याच्या अभिनंदनास पात्र आहे. या ठिकाणी मी विरोधोचे पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.